अध्यक्ष छावा संघटना माननीय श्री अक्षय शेठ जगदाळे, युवा उद्योजक प्रतापगड पॉवर्स। दोन 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अजय आबा उंद्रे, चिंतामणी इम्फ्राचे सर्वे सर्वा, पन्हाळा पॅन्थर्स। हॅलो बिर्याणीवरती समाधानी मॅच सुरू झालेले आहे। चला पंचांना विनंती आहे, आपण लवकरच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। जितेंद्र लोंढे सर, आमचे गुणलेखक सासवडचे आर्यन भिसे, आर्यन आमच्या बरोबरीत प्रत्येक चेंडूवरती काय घडलं याची बिनचूक नोंद आर्यननं काल आज ठेवलेली आहे। त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊ मॅचकडे। तिकडे प्रवीण गायकवाड सर आपल्या बरोबरीत पहिल्या इनिंगसाठी जॉईन होतील। अँडी आपण आपली मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी या, आणि सामना खूप मोठा आहे हा, कारण एक दोन मोठ्या टीम्स एकमेकांच्या पुढे खेळतील। पन्हाळा बनाम प्रतापगड पॉवर्स। पन्हाळा टीमचा 12वा खेळाडू पाठवून द्या। नमस्कार, धन्यवाद आरजे ऋषी पवार सर। महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी, एका बाजूला प्रतापगड पॉवर्स तर दुसऱ्या बाजूला पन्हाळा पॅन्थर्स, असं क्रिकेट द्वंद्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। 8 षटकांची आणखीन एक मॅच, 4 अगदी मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी स्वप्नील उंद्रे संघाचा संघनायक, संघाचा कणा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कालपासून जबरदस्त परफॉर्मन्स राहिलं। या अगोदर अगदी आपण पाहिलं की महेशला मिळालेली मॅन ऑफ द मॅच ती शेअर केली होती स्वप्नील बरोबर, कारण की स्वप्नीलचा परफॉर्मन्स हा दर्जेदार राहिला होता। मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मॅचला होती सुरुवात। प्रतापगड पॉवर्स शतरक्षणासाठी सज्ज, स्वप्नील कॅप्टन। पहिला चेंडू बिटवीन द गॅप, सुसाट वेगा, सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन। सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र खातं खोललं जात आहे या चौकाराच्या साह्यानं। स्वप्नील महत्वाचं षटक अगदी आपण पाहतोय हाताळत असताना, यावेळेला समोरच्या दिशेला उडवला होता। शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाते, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 5 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। फायर रन ऑन स्कोर कार्ड, 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पन्हाळा पॅन्थर्स आपला 12th मॅन अद्याप पोहोचलेला नाहीये। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती एक सुरेख कलेक्शन त्या ठिकाणी मात्र केले, त्यानंतर मात्र केली गेलेली फेकी सिंगल प्राप्त केली जाईल। पन्हाळा पॅन्थर्स आपल्यासाठी पुन्हा एकदा सूचना आहे, आपला 12th मॅन पोहोचणं गरजेचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये। यावेळेला पुन्हा एकदा सुसाट, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन।
बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे आणि आक्रमण केलं जातं या पहिल्या षटकामध्ये. सांघिक धावसंख्या 10. स्वप्नील उंद्रे अगदी आपण पाहतोय संघाचा संघनायक, संघाचा कनाक. हे पहिलं षटक घेऊन येत असताना दत्ता मरबे अगदी आपण पाहतोय शानदार खेळ साकारताना. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी. दत्ता मरबे एक शानदार चौकार त्या ठिकाणी मात्र खेळत असताना. बरचसं क्रिकेट दत्ता यांनी देखील खेळलेलं आहे. सुरुवात अप्रतिम करून दिली आहे संघाला. 14 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन, सीमारेषा छेदेल, भेदेल, तोडेल. एक मॅजिकल ड्राईव्ह, खणखणीत चौकार, 4 रन. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. सांघिक धावसंख्या जर पाहिली षटक क्रमांक 1 संपल्यानंतर बिनबाद 18 धावा. अप्रतिम सुरुवात पन्हाळा पॅन्थर्स संघ करत असताना. अठरा धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि आता षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं असेल. शानदार आयोजन अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या. त्यामध्ये आमचे आयोजक अगदी आपण पाहतोय स्वप्नील उंद्रे असतील, दत्ता मरबे असतील, महेश उंद्रे असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, संपूर्ण कोलवडी गाव असेल यांनी केलेलं आयोजन. आमच्या बक्षीसदात्यांनी दिलेली साथ आणि त्यानंतर मात्र एक सुंदर स्पर्धा कोलवडी गावामध्ये संपन्न होत असताना हे 5वं पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. यावेळेला सन्मान दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतो त्याच्या चपळाईनं येताना पाहायला मिळतोय. 19 रन ऑन स्कोर बोर्ड, 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जाणार, पण पाहिलं की 80-85 धावा झाल्यानंतर चांगली फायटिंग झालेली आहे. आज प्रत्येक मॅच रंगली आहे. शेवटच्या षटकापर्यंत स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात पोहोचताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक शानदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. अप्रतिम खेळ त्या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळतोय पन्हाळा पॅन्थर्स टीमचा. पहिल्या षटकातच 18 घेतल्या गेल्या. दुसरं षटक निखिल पाटील टाकताना पाहायला मिळतोय. अगोदरच्या मॅच मध्ये दर्जेदार परफॉर्मन्स होता निखिल पाटील यांचा. पहिल्या 2 चेंडूवरती 5 आल्या. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. अशी हरित क्रीडांगण खूप कमी पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटसाठी. जास्तीत जास्त शेतीचं क्षेत्र निवडलं जातं टेनिस बॉल क्रिकेटसाठी अगदी आपण पाहतोय. आणि या अशा हरित क्रीडांगणावरती, ग्रास क्रीडांगणावरती खूप कमी सामने होतात. त्यामधली एक स्पर्धा अगदी आपण पाहतोय. या मैदानावरती लेदर बॉल क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं खेळलं जातं. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक चेंडू खूप महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतोय प्रत्येक चेंडू कोणाला कोणाला आनंद देऊन जातो, कोणाला कोणाला दुःख नक्कीच देऊन जातो. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असतो. फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय, भिरकावून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 29 विदाउट लॉस.
दत्ता मरबे अगदी आपण पाहतोय. गोलंदाजाला सांगतोय मी देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, मी देखील बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे, मी देखील शानदार कामगिरी करू शकतो. आणि या मैदानाच्या आतमध्ये दत्ता मरबे शानदार परफॉर्मन्स देत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते तिसरं षटक. 2 ओव्हर 29 बिनबाद 29. दोन ओव्हरची समाप्ती होते. षटक क्रमांक तिसरं टाकलं जाईल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सूरज तिसरं षटक घेऊन येत असताना 29 विदाउट लॉस. 29 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. दत्ता मरबेक आणि या विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड मोठं आक्रमण, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. यावेळेला फटका अगदी आपण पाहतोय सुरेख आहे, परंतु तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, कलेक्शन केले जाते, सिंगल प्राप्त होईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 36 धावा. 2.5 षटकाचा खेळ संपला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पोल्टो चेंडू, नो बॉल, नो बॉल. चेंडू निसटलाय, जातोय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, चौकार. बीमर चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पंच का होत आहेत. हा असेल नो बॉल आणि या चौकार. टोटल वरती नजर टाकली तर 5 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उठवलाय. फटका चांगला होता अगदी आपण पाहतोय. महेश त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना आपण पाहिला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 42 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपला बिनबाद. 42 धावा. 5 ओव्हरचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. भवानी आईचा
3 ओव्हर 42 धावा, 5 एक्स्ट्रा त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता चौथं षटक राकेश शिंदे घेऊन येत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना नक्कीच त्या ठिकाणी बदलवली जाते. प्रत्येक षटक महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. कमीत कमी धावसंख्येवरती या रोखून ठेवायचं असा प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर भरकटणारी गोलंदाजी, लॉंग स्टॉपला चेंडू पुन्हा एकदा जाईल. नॉन स्टॉप हा चौकार, वाईड +4. एकूण 5 धावा चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 47. राकेश शिंदेचे चौथं षटक चालू होतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह, सीमारेषेच्या लगत चेंडू फीड केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फीड केला जातोय. व्यूहरचना फैलवली जाते क्षेत्ररक्षणाची. अगदी आपण पाहतोय एस्टनच्या पाठीमागं संघाचा कणा, संघाचा संघनायक, संघाचा कॅप्टन स्वप्नील उंद्रे अगदी आपण पाहतोय. गतवर्षी देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता स्वप्नील उंद्रे आणि टीमचा. पुन्हा एकदा यावर्षी विजेतेपदावरती आपलं नाव कोरायचंय हे स्वप्न पाहिलं असेल. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. चेंडूच्यानी वाट लावली अगदी आपण पाहिलं. लॉंग लेगला चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट प्रत्येकाच्या रक्तात नसानसात वसलेला हा खेळ अगदी आपण पाहतोय. अगोदरच फ्रंट फुटवरती आले, पुन्हा एकदा खेळण्याची दिशा त्या ठिकाणी बदलली गेली. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 4चा खेळ मार्गस्थ आहे. 3.3 षटकाचा खेळ संपला जातोय. 13 बॉल 29 वरती दत्ता मरबे लक्ष वेधून घेतोय. आकर्षक करताना पाहायला मिळतोय दत्ता. डी फॉर डेंजर दत्ता स्ट्राईक एंड वरती. आणि पहा गगनाला गवसणी घालणारा हा फटका सीमा रेषेच्या लगत एक सुरेख झेल पूर्ण होताना पाहायला मिळतोय. परतावं लागेल दत्त यांना. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. या वेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक. चेंडूवरती फेकी करत असताना थोडीशी अडचण अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला तयार झाली. धावफलक 57 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
57 लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी. राकेश शिंदे हे षटक क्रमांक 4 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या 58. राकेश शिंदे हे महत्वाचं चौथं षटक टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंजार लढवय्या आमने सामने त्यांच्यातील क्रिकेट द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिली आहे दिशा. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. स्वप्नील यांच्या हातात फेकी पोहोचते खरी आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 4चा खेळ संपला. 60 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11 एक्स्ट्रा या इनिंग मध्ये आतापर्यंत येताना आपण पाहतोय. 4 षटकामध्ये 4 ओव्हर 60 उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असेल. राकेश शिंदे यांनी खर्च केल्या त्या 18 धावा. तुमच्या अनमोल सौजन्याने स्वप्नील उंद्रे अगदी आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स राहिलाय. कालपासून अगदी आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये आपला अष्टपैलुत्व सिद्ध करत असताना ती फलंदाजी असो गोलंदाजी असो लक्ष वेधून घेतलंय. आणि महत्वाचं षटक कॅप्टन स्वप्नील टाकण्यासाठी तयार होताना जो पाहायला मिळतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला गॅप मध्ये चेंडू आहे, सीमारेषेच्या दिशेला जातो आहे. चेंडू अडवलाय, रोखलाय, थोपवलाय. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 5चा खेळ मार्गस्थ. अचूक टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे. अगदी आपण पाहतोय वैविध्यता आहे. 6च्या 6 चेंडू वेगळ्या पद्धतीचे टाकू शकतो स्वप्नील आणि त्याची खासियत आहे गोलंदाजीची. पहा यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. 62 वरती 1 गडी बाद. वैविध्यता खूप महत्वाची असते, व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी खूप महत्वाची असते. 6च्या 6 चेंडू वेगवेगळे टप्पे अगदी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला अगदी आपण पाहिलं की खोलवर टप्प्याचा चेंडू बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बॅट उचलण्यासाठी देखील संधी दिली नाहीये. सांघिक धावसंख्या 62 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्वप्नील उंद्रे सज्ज होतोय. समोर विशाल आक्रमक फलंदाज आहे. बॅटची काढा घेतलीये. पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू अडवलाय, रोखलाय, थोपवलाय. त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट होतील. पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकाचा खेळ संपताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अजय 2 चेंडू 4 वरती, विशाल 12 चेंडूचा सामना केलाय 20 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय एस्टनच्या लगत खरं तर टप्पा ठेवला होता. $64 64 धावा धावफलकावरती. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकाने यष्टिरक्षकाच्या हातातला निघून जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 64 धावा धावफलकावरती. 4.5 षटकाचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी करतोय स्वप्नील. 4 धावा खर्च केल्यात निश्चितपणे, परंतु चेंडू टाकून झाले 5. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. कॅप्टन संघाचा कणा खूप महत्वाचा असतो. विशेष म्हणजे पॉवर प्लेचं षटक हातात घेतलं आणि ते प्रभावी हाताळताना पाहायला मिळाला. यावेळेला आसमान दाखवलंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्यास माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. अश्विनी
चेक 10 धावा खर्च केल्या स्वप्नील उंद्रे यांनी. अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. 5 चेंडू प्रभावी टाकले होते परंतु शेवटच्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं गेलं आणि 10 धावा एका षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 70 धावा धावफलकावरती राकेश शिंदे षटक क्रमांक 6 घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 ओव्हरची मॅच आहे. 6वं षटक. हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा उडवलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत पळत येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावांसाठीची ही धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाव खूप महत्वाची आहे. एक एक धाव खूप गरजेची आहे. मॅच क्रमांक 4 एक बिग बॅटल क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे. अनुभवायला मिळत आहे. आनंद या सामन्यांचा घ्यायला मिळतोय. यावेळेला काय फटका खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलं. आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. पंच 1 मिनिट फक्त. थोडेसे तांत्रिक अडचणी आमच्या स्कोररला येत आहेत. राकेशचा नंबर सांग. मोबाईल नंबर 95 27 41 57 55 57 95 27 27 41 बी कंटिन्यू. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. मोठी दरी होती. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत पळत आला. चेंडूला अडवलं गेलं आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते मैदानाच्या आतमध्ये. थरार आहे. क्रिकेट द्वंद्व आहे. क्रिकेट संघर्ष आहे. क्रिकेट युद्ध अगदी आपण पाहतोय गाव स्तरावरच आपल्याला पाहायला मिळतंय. कोलवडी प्रीमियर लीग 2025 आपण या ठिकाणी अनुभवतोय पाहतोय. या सामन्यांचा आनंद आपण घेतोय. फुलटॉस पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. हाफ ट्रॅकर लॉंग लेगला पुन्हा एकदा पाठवून दिला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती कलेक्शन सुरेख आहे. धावा घेतल्या जातील त्या 2 धावा. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र एक्क्याऐंशी धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक
मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेला पॉइंटचा शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज ठरतोय फेल. विकेटचं होत आहे पतन. एक और टपका. षटकाची होईल समाप्ती. आणि आता पुढचं षटक क्रमांक 7 टाकण्यासाठी बॉलर तयार. सूरज. या वेळेला संधी पुन्हा एकदा प्राप्त झालीये. कॅच ड्रॉप. झेल निसटलाय. झेल सटकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती विशाल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. संख्या जर पाहिली तर यावरचं पूर्ण अपडेट सांगायला. यावरला किती बॉल थांबा 1 मिनिट. 4 बॉल आलते ना. थांबा 1 मिनिट थांबायला. हा थांबा ना. 4 बॉलला काय झालं. चौथा बॉल डॉट आहे. तिसरा बॉल आउट आहे. पहिल्या बॉलला पण आउट आहे का. पहिल्या बॉलला नाही मागच्या ओव्हरला आउट आहे. दुसरा 4. दुसरा 4 आणि विकेट तिसरी आणि परत डॉट. कॅच कोण धरला ते सांगा आता. मनोज. सर आता तुम्ही पुढे लक्ष राहू द्या कारण की पूर्ण ग्राउंड तुम्हाला सांगते. टोटल वरती नजर टाकली. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 85 धावा. 85 धावा धावफलकावरती. डॉट बॉल.
निर्धाव स्वरूपाचा चेंडू हो थांबा बॅट्समनची नाव पण यांना माहिती येताना जो पाहायला मिळतोय संदीप आडनाव माळी संदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. कंटिन्यू मिस टाइम नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. सिंगल प्राप्त केली आहे दुसऱ्या धावेसाठी पलायन. ओ डायरेक्ट हिट जोरदार अपील पंचांकडे केली जाते. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना पाहायला मिळतोय. डॅनी सर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय रनआउट साठी. पाहिजे निर्णय काय येतोय. चौदा नोव्हेंबर 1992 हा असा दिवस होता. पहिल्यांदा थर्ड अंपायर मात्र त्या दिवशी वापरला गेला आणि क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर हा थर्ड अंपायरचा पहिला बळी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला होता. सद्यस्थितीला तिसरे पंच टेनिस बॉल क्रिकेटवरती देखील घेतले जात आहेत. अत्याधुनिकता आली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील. अनेक वेबसाईट काम करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी पीटीसी लाईव्ह टीम कार्यरत आहे. तिसरे पंच डॅनी सर काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेकी मात्र अप्रतिम केली होती. डायरेक्ट शिट्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. डिसिजन इज पेंडिंग. काही वेळात निर्णय येईन आपल्यापर्यंत. पंच चेक करतायत. कोण आउट आले पण रनआउट काय गडबड काय करतो दादा. तिसरे अंपायर पाहतात तुझं लक्षच नाही. तू झोपतो इथं झोपायचा विषय नाही हो सर. ते नंबर डिक्लेअर झाला त्याचा मग ते सगळं इकडे तिकडे करायला लागलं. तू म्हणतो कोण आउट आलं तिसऱ्या पंचांचा निर्णय. अहो मी सगळं मागं जाऊन घेतलो. कोण आउट झालं फक्त त्याला ध्यानात ठेव म्हणतो. काय गडबड झाली का विचारा काय सर. नॉट आउट. फलंदाज नाबाद असेल. नॉट आउट असेल फलंदाज अगदी आपण पाहतोय. परंतु जे शतरक्षण केलं जी फेकी केली अप्रतिम. निखिल पाटील शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय पुन्हा एकदा. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. निखिल पाटील पहिल्या चेंडूवरती मिळतं यश. विकेटचं पतन. एक और टपका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी.
स्कूटीवर झाली की इकडे ये, मला नाव नाही माहिती. 5 चेंडू शेष असतील. पहिल्या चेंडूवरती यश मिळताना पाहायला मिळालं. गोलंदाजाला यावेळेला पुन्हा एकदा आकाशाचे वेध. वाईडिश लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय दूरवरून शक्तिरक्षक धावत पळत चेंडूवरती आला होता. जीवनदान मिळताना पाहायला मिळत आहे. सोमा यांच्या हातातून निसटलेला झेल अगदी आपण पाहतोय. लास्ट ओव्हर आहे, शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय. प्रगती पथावरती या जारी आहे. पुलटॉस सिंगल प्राप्त केली जाते. फेकी अप्रतिम अगदी आपण पाहतोय. महेश त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतायत. लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण, त्यानंतर केलेली प्रभावी फेकी. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना पाहायला मिळतोय. OUT आउट. फलंदाज बाद. हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. गोलंदाजी मार्क वरती तयार. यावेळी अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला फार मोठी दरी, फार मोठा गॅप. चेंडू सुसाट वेगात सीमा पार, खणखरीत चौकार. वरती नजर टाकली. 96 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावांचा मोठा उच्चांक आहे, परंतु दुसऱ्या बाजूला प्रतापगड पॉवर्स ही देखील पॉवरफुल टीम आहे. चांगली मजा येणार आहे या मॅच मध्ये. रोमहर्षक क्षणाला पाहायला मिळेल. पन्हाळा पॅन्थर्स 100च्या दिशेला वाटचाल. स्वप्नील अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती पोहोचतायत. लेग बाईट्स पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 97 आणि टार्गेट असेल 98 धावांचं. 98 इज टार्गेट जिंकण्यासाठी प्रतापगड पॉवर्स 98 धावांची गरज. काय केलं जातं दादा? शेवटच्या 2 रन आले. एक रनआउटचा 1 रन, 3 आणि 4. 8 रन आले शेवटला. 8 रन आले शेवटला. मग 86 87 8 बघ किती झाले. पंच्याण्णव झालेत. 96
बनवायच्या आहेत. मांडायचं राहते का तुझ्याकडे काय होतं माझ्या का लास्ट लय चिडते कन्फ्युज वाटलं नाही. दोन बॉल जरी झाल्यावरती आवाज सांगत झालं लगेच तिथल्या तिथं लगेच कन्फ्युजन क्लिअर होईल. एक इनिंग संपली आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय दुसरं सत्र चालू होतंय. चला ताबडतोब शतरक्षण लावून घ्या. बॅटिंगला येणार आहे. बॉलिंगला आली पन्हाळा आहे. प्रतापगड पॉवर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. वारे आमच्या नसा नसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा नसात भिनले, धगधगत्या तेजाने खेळण्या पन्हाळा पॅन्थरचे मावळे खेळायला आले. कोलवडी प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अजय आबा उंद्रे, चिंतामणी इम्फ्राचे सर्वे सर्वा पन्हाळा पॅन्थर्स. पूर्ण इनिंग त्यानंतर पूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. मुबारकबाद. क्रिकेटमध्ये बाजी मारणार मदानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त प्रताप पॉवरचाच आवाज घुमणार. कोलवडी प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री गोरख शेठ पवार, अध्यक्ष छावा संघटना माननीय श्री अक्षय शेठ जगदाळे, युवा उद्योजक प्रतापगड पॉवर्स. दुसरं सत्र चालू होतंय. कोण आहे बॅट्समन? ऋषी सर कुठे आहे? प्रतापगडचा 12th मॅन बॉलर. प्रतापगड पॉवर्स आपला 12th मॅन 12वा खेळाडू या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. दुसरं सत्र आणि आवाजात देखील बदल. आर जे ऋषी सर, ऋषी पवार सर यानंतर आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. या सर, स्वागत असेल. बॅट्समन नेम काय? एकाचं नाव मंगेश आहे. महेश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्रायकर काम चालू.
थेऊर गावचे युवा उद्योजक सचिनदादा कांबळे यांचे या ठिकाणी इथे आगमन होत आहे. त्यांचे या स्पर्धेमध्ये स्वागत करतो आम्ही. आणि जाऊ मॅच कडे, जिथे ज्या दोन टीम आतापर्यंत या स्पर्धेमधल्या दोन सर्वात यशस्वी टीम एकमेकांच्या पुढे आहेत. एका साईडला दत्ता मरबे आणि विशालची जोडी आहे, तर दुसऱ्या साईडला महेश बरोबर स्वप्नील आहे. त्यामुळं आतापर्यंत एक यशस्वी राहिलेल्या दोन टीम एकमेकांच्या पुढे आता मॅच खेळण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. डावाची सुरुवात होते. पहिलाच थोडासा पाठीमागे अर्ध्या विकेटवरती बॉल टाकण्याचं काम ओळखला आणि खेळ आहे महेशनं कव्हर सीम आरेषा पार. डावाची सुरुवात करतोय त्याच्या अनोख्या अंदाजात 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 90 पेक्षा जास्त धाव्यांचा प्रवास पुढे घेऊन आपण बघतोय आतमध्ये. 4 रन 4 धावा धावपलक्यावरती पुढे आहेत. हा बॉल पुन्हा एकदा मारायच्या वेगात ती बॅट फिरली होती. याआधीच्या सामन्यामध्ये सुद्धा महेशने केलेली बॅटिंग, त्याचा झंझावात हा बघायला मिळाला होता. डाव मोकळा करून टाकण्याची ओळख आहे आणि सलामीला येत आपल्या टीमला कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवून देत माघारी जाणारा हा खेळाडू. आता इथेही त्याच्या बॅटिंगची फार मोठी आवश्यकता राहणार आहे, कारण प्रतिस्पर्ध्याने एक मोठा स्ट्रॉंग धावपलक तयार केलेला आहे आणि हा धावपलक फोडायचा असेल तर त्याला एक चांगली बॅटिंग. या मॅच मध्ये बॉल पुन्हा एकदा मारायच्या वेगात ती बॅट इष्टरक्षकाची हलकीशी अपील तिकडे मुख्य पंचांकडे बघायला मिळाली. एक चौकार आला, मात्र त्यानंतरचे 2 लागोपाठचे चेंडू अचूक लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती पुढे बघायला मिळालेले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज, सर्वाधिक जास्त विकेट ज्या गोलंदाजाकडे राहिलेले आहेत या टीम कडून तुम्ही बघताय तोच विशाल बॉलिंग मार्क वरती आहे. टीमचा स्ट्राईक बॉलर आहे. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव धावपलक्यावरती पुढे घेतली जाणार आहे. एक अतिरिक्त पहिलं षटक आपण पुढे बघतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी या षटकामध्ये पुढे समोर बघायला मिळालेली आहे. कारण पहिला चेंडू चौकार राहिला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा टीम कमबॅक करत असताना बॉल होता ना सर, त्याच्या आधीचा डॉट बॉलच होता. पहिलं षटक आपण पुढे बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना या षटकामध्ये एक चौकारानंतर मात्र एक किफायतशीर गोलंदाजी पुढे विशाल यांच्या माध्यमातून समोर बघायला मिळालेली आहे. आज या प्रीमियर लीगचा सलगचा दुसरा दिवस आहे. 4 दिवसीय शृंखला आहे. 6 संघांना घेऊन या स्पर्धेमध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत. गेली 4 वर्षाची पर्व आपण बघितलेली आहेत. 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोणता संघ ठरतो हे बघायचंय. ऑक्शन पद्धतीतून फॉर्म झालेल्या टीम आहेत, प्रत्येकाचे ड्रीम टीम आहे आणि संघ मालकांचा सुद्धा योगदान आज ही स्पर्धा पुढे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. त्यामुळे गावातील नवोदित तरुण प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून शोधण्यासाठी मदत होते आणि हळूहळू जशी पर्व पुढे येत आहेत तसे अनेक नवीन तरुण तुम्हाला या स्पर्धेतून पुढे खेळताना दिसतील. हा बॉल अडव्या बॅटनं क्षेत्ररक्षकाला बीट करत हा बॉल पुन्हा एकदा गॅप मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री ओव्हर 1चा खेळ संपलाय. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. यानंतर ज्या 2 टीम मॅच खेळणार आहेत त्या दोन्ही संघनायकांनी टॉससाठी या धावपलक्यावरती धावा 12 आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 12 धावा. यानंतरची जी मॅच होते दोन्ही टीम टॉससाठी या ठिकाणी संपर्क करा.
पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 12-6 आकडा धावपलकीवरती. तर जाऊ आपण विजयाच्या कॅल्क्युलेशनाकडे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होणार आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती कोणाला आवाज दिला जातो हे महत्वाचं आहे, कारण गोलंदाजाचं जे डिपार्टमेंट आहे सातत्यानं त्यामध्ये बदल, सातत्याने त्यामध्ये हॅलो दुसऱ्या षटकासाठी आपण आता पुढे जाणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती अजय हे दुसरं षटक घेऊन आता सुनील बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या षटकासाठी सुनील असणार आहेत, जे पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आता पुढे येणार आहेत. चार रन पाहुनी मोका हा मारलाय. डावाची सुरुवात पुढे पुन्हा या चौकारानं समोर खेळ सुरू झालेला आहे. महेश ऑन स्ट्राईक येईन त्याचा अनोखा अंदाज समोर दिसतोय का या मॅच मध्ये. हा बॉल यावेळेस जागा बनवत कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा या बॉल वरती एक मॅसिव्ह बहारदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा खेळ, क्रिकेटचं सौंदर्य तुम्हाला या फटक्यामध्ये बघायला मिळालं. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी महेशच्या बॅट मधून सुरू झालेली आहे. मोठ्या धावपलिकेचा शोध आहे आणि मोठ्या धावपलिकेच्या शोधासाठी सुरुवात सुद्धा मोठी करणं आवश्यक होते आणि ती सुरुवात बॅटिंग टीमला मिळालेली आहे. 22 धावा धावपलिकेवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपण असताना 8 ओव्हरच्या मोठ्या मॅच आहेत आणि 8 ओव्हरच्या या मॅच मध्ये आता पुढे पुरेपूर बॅटिंग ऑर्डर सेट करत बॅटिंग डिपार्टमेंट बरोबरीत गोलंदाजी डिपार्टमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. हा बॉल पुन्हा एकदा ओळखलाय फार दूर मिड विकेट मध्ये. पुन्हा एकदा महेश ऑन फायर. अपेक्षित ब्लास्ट पुन्हा ठोकलाय षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. बॉल हवाय का? नवीन बॉल आतमध्ये अजून एक द्यायचा आहे. दोन षटकार या ओव्हरमध्ये. एका 4 व्हीलर कारची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. त्यांनी आणून दिलेली आहे. कोणाची चावी जर पडली असेल तर त्या गाडीची चावी या कॉमेंट बॉक्स मध्ये आहे, आपण घेऊन जा. महेशच्या बॅटमधून निघालेल्या मोठ्या हिट बरोबरीत धाव पुन्हा पुढे आणण्याचं काम त्या खेळाडूनं केलेलं आहे. धावांची एक मोठी आतिषबाजी उधळण त्यानं सुरू केली. बॅक टू द बॉलर खेळलेला हा चेंडू एक सिंगल धाव फक्त त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. एका सिंगल धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे येईल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. धावफलक दाखवतोय 29 धावा आणि हे दुसऱ्या षटकाचा खेळ समोर सुरू असताना 90 पेक्षा जास्त धाव्यांची आवश्यकता असताना पहिल्या 2 षटकांमध्ये एक चांगला धावफलक बनवल्यानंतर त्याचा बेनिफिट तयार होणार होता आणि एक तशा पद्धतीचाच खेळ पुढे समोर या संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. डावखुऱ्याचे खेळाडू मिड ऑफ मध्ये हा बॉल लॉगॉनचा क्षेत्ररक्षक समोर येतोय. तो चेंडू कलेक्ट करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याइतपत वेळ मिळाला आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक येईल पुढे आणि विजयाचं समीकरण बदलेल. धावफलक 31 वरती जाऊन थांबलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय.
पाहुणी ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. सिंहगड टीमचे कॅप्टन आणि रायगड संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा. 36 चेंडूमध्ये 67 धावा या विजयासाठी अजून बनवायचे. 36 चेंडू आणि 67 धाव्यांची आवश्यकता. डाव अक्षरशः मोकळा करून टाकण्याचं काम हे बॅटिंग टीम कडून सुरू झालेलं आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 14 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी पुढे बॉलिंग मार्क वरती धावण्यासाठी रेडी आहे. महेश तुम्ही बघताय पहिल्या चेंडू पासून एक आक्रमकता धारण केलेला खेळाडू. हा बॉल थोडासा स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता महेश साठी. षटक क्रमांक 3 आता सुरुवात पुढे झालेली आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण हळूहळू वाटचाल करतो. यानंतर आजच्या शेड्यूल मधली शेवटची आणि अंतिमची मॅच आपण पुढे खेळवणार आहोत. मात्र आता हा सामन्याचा निकाल किंवा ही मॅच सुद्धा, कारण दोन यशस्वी टीम एकमेकांच्या पुढे येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. दोन्ही संघ सहजासहजी हार मानणारे नाहीत. लॉग ऑफ, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल होतोय आणि एक मोठ्या खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये यशस्वी राहिला क्षेत्ररक्षण करणारा संघ. महेश होतोय बाद. एक और टक्का. पहिल्या खेळाडूला बाद होताना आता आपण यापूर्वी बघितलेला आहे. महेश ज्या खेळाडूनं डाव आपल्या साईडला झुकवायला सुरुवात केली होती, षटकार चौकारांची आतिषबाजी करत त्यानं डावाचा एक मोठा खेळ सुरू केला होता. मात्र त्याला थांबवण्यामध्ये समोर क्षेत्ररक्षण करणारा संघ यशस्वी राहिलेला आहे. हा बॉल वाईट चेंडूचा कॉल मुख्यपंचांकडून. एक अतिरिक्त धाव धावपलक्यावरती. हे षटक समाप्तीच्या नंतर जे काही विजयाचं कॅल्क्युलेशन असणार आहे टीम, ते विजयाचं कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. किती चेंडूमध्ये किती धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल सुद्धा निघालायचं आकाश मार्गानं. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. $38 38 धावा धावपलक्यावरती होत्या. षटक क्रमांक 3चा हा खेळ पुढे आपण बघतोय समोर सुरू असताना 39 धावा धावपलक दाखवतो. एकीकडे चमोपदल्यामध्ये 39 पूर्ण आहे, म्हणजे विजयाचं समीकरण तुम्ही बघा. टीम अजून तुम्हाला 59 धावांसाठीची मॅच खेळायची. 59 धावा आवश्यक आहेत हा खेळ विजयापर्यंत जाण्यासाठी. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन पुढे आणि ते लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आतमध्ये आता पुढे असताना क्षेत्ररक्षकांची होणारी थोडीशी पळापळ आता समोर स्पष्ट जाणवते. दोन्ही टीमकडे अनुभव मोठा राहिलाय. चांगलं टीम कोऑर्डिनेशन दिसलंय. टीम वातावरण चांगलं राहिलंय आणि एक चांगल्या दमानं खेळलेल्या संघांचा हा सामना होतोय. आणि बॅटनं हा बॉल समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न चांगला होता तिथे तो बॉल थांबवण्यासाठीचा. षटक क्रमांक 3, षटक तिसऱ्याचा हा डाव पुढे. यानंतर 5 षटकांचा खेळ शिल्लक राहील. सुरुवात आपल्याला चांगली मिळाली आहे टीम. त्या सुरुवातीमध्ये शेवट आता किंवा ते शेवटपर्यंत अगदी त्या वेगानं चालावं लागणार आहे. इथून पुढे गोलंदाजांचा खेळ किंवा गोलंदाजांचा वापर फिल्डिंग टीम कशा पद्धतीने करते हे सुद्धा महत्वाचं राहणार. हा चेंडू फक्त पुढे ढकलून देण्याचं काम केलं. पॉइंट होता पुढे.
एक सिंगल धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका सिंगल धावेच्या पद्धतीनं 3 ओव्हरची समाप्तीची घोषणा पंतांनी केलेली आहे. 42 धावा 3 ओव्हर. लेफ्ट हँड बॅटर डावखुऱ्याचे खेळाडू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडला. सुरू होणारे 4थ्या षटकाचा खेळ. लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. डावाची सुरुवात आडव्या बॅटनं हा बॉल. दोन धावा या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती प्राप्त होणार आहेत. 44 धावा धावपलक्यावरती. षटक क्रमांक 4चा खेळ. यानंतर होईल ड्रिंक्स ब्रेक. अजूनही बरोबरीची टक्कर दोघांमध्ये. ही टक्कर अजूनही ती अबाधित आहे, संतुलित आहे. मॅच पॅरलल हा सामना जो समांतर राहणार आहे. फुल टॉस बॉल मिड विकेट मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लाईन वरती उभे आहेत. झेल होतो आहे आणि अजून एक खेळाडू बाद. एक मोठा धक्का अजून टीम साठी. एक और टपका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. दोन खेळाडूंचा खेळ संपला. 44 धावा. जी ओपनिंग बॅटर जे सलामीसाठी आले होते खेळाडू, त्यांचा खेळ मात्र बाद. आता तुम्ही दोन्ही खेळाडू तंबूमध्ये जाऊन आराम करताना बघायला मिळतील. तर ड्यू बॅटर आलाय स्वप्नील. हिला मागच्या मॅच मध्ये सुद्धा जो फिनिशिंग टच आणि सामन्याला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी ज्याचं मोठं योगदान राहिलं होतं, तो आता पुढे खेळण्यासाठी आलेला आहे. नो बॉलचा हा कॉल पुढे पंचांकडून सांगण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीत एक धाव त्या चेंडूवरती पुढे पडून मिळाली. म्हणजे ह्या 2 धावांनी धावफलक येईल तर पुढचा चेंडू घेऊन येईल तो फ्रेट. 2 गडी बाद आहेत. फ्रेटचा असणारा येणारा चेंडू आपण पाहतो पुढे. अजून 28 चेंडू मध्ये बनवायच्यात 50 धावा. 28 चेंडू मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आता मॅच जिंकण्यासाठी पुढे हा डाव समोर येऊन उभा राहिलेला आहे. फ्रीट असणारे या बॉलवरती 28-50चं समीकरण हे डावात पुढे येऊन उभं राहिले. अजूनही बरोबरीची टक्कर मॅच मध्ये असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं हे 4थ्या षटकामध्ये हा आतापर्यंत खेळ आणलाय. फ्रीटचा चेंडू लो फुल टॉस मारायच्या वेगात ती बॅट फिरली होती. थर्डमॅन मध्ये होणारा आपण पाहतो तिकडे क्षेत्ररक्षकांचा फंबल आहे. एकाकडून चूक झाली होती, मात्र दुसरा क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू कव्हर करण्यासाठी पोहोचलेले. 2 धावा त्या चेंडूवरती मिळाल्यात. 48 पूर्ण झालेला हा आकडा आहे धावपलक्यावरती. 48 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला हाफ जर आतापर्यंत बघितला तर तो बॅटिंग टीम कडनं चांगला राहिलाय, कारण 50च्या घरामध्ये आतापर्यंत हा संघ धावपलक बनवत आणलेला आहे त्यांनी. तर पुढील हाफ आपल्याला पाहायचा आता. बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या पुढे झालेली चूक आणि बॉल निघाला हातातून सरळ सीमारेषा ओलांडून मागे. 4 रन.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौका. या चौकारानं 52 धावा. धावपलक्यावरती पुन्हा एक मोठा हिट. तगडा तगडा शॉट हा आणि बाहेर बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल टाकावा जाईल. दुसरा षटकार आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनी. चावी जर कोणाची पडली असेल तर तुम्ही एकदा चेक करा. ती कॉमेंट बॉक्स मध्ये एक चावी आम्हाला सापडली आहे आणि 4 व्हीलर कारची चावी आहे. तर कोणाची असेल तर त्यांनी इथे संपर्क करा आणि ती चावी घेऊन जा. 58 धावा धावपलक्यावरती आहेत. हा बॉल पुन्हा आडव्या बॅटनं. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती सुद्धा धावा 6. बदलवली मॅच. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 64 धावा. 24 चेंडू मध्ये बनवायच्या 32 धावा. तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. जी 4 व्हीलर कारची जी चावी आहे त्या गाडीचा नंबर आहे MH12 LP 6407. I-20 कार आहे. प्रज्वल गायकवाड तुमच्या गाडीची चावी चेक करा. प्रज्वल गायकवाड. 24 चेंडू मध्ये 32 धावा. हे विजयाचं समीकरण आहे. उमेश मदने बॉलिंग मार्क वरती पुढे. जवळ आली आहे मॅच. याआधीचं महागडं षटक हे फिल्डिंग टीम कडून पुढे बघायला मिळालं. त्या षटकाची कुठेतरी आता भर काढण्याचं काम टीम करावं लागणार आहे. कारण आता एक 8-8.5चं रिक्वायरमेंट आता इथून पुढे या षटकांपुढे येऊन थांबलेला आहे. षटका मागे येऊन थांबलेला आहे. स्वप्नील मैदानावरती बरोबरीत तुषार. एक चांगली बॅटिंग तुषार कडून तुम्ही बघितली. बॉल स्वप्नील काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. शांत पद्धतीने बॉल पुढे फक्त ढकलून देण्याचं काम केलेलं आहे. एक धाव त्या चेंडूवरती येईल. एक सिंगल. 65 धावा धावपलक्यावरती आहेत. महेशजी सूर्यवंशी
आणि अभिषेकजी येवले हे या ठिकाणी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. बॉल सोडून देण्याचं काम, व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून पुढे सांगण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेच्या मदतीनं 66 धावा या ऑन बोर्ड वरती पुढे तयार झालेला हा धावफलक आहे. 5व्या षटकासाठी आपण पुढे आलो. अजूनही 30 धावा. व्हाईट बॉल. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. बॉल समोर लॉग ऑफ रिझन मध्ये टिपला जाईल. तिसरा धक्का तुषार बाद होतील. एक और टपका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. दत्ता तिकडे बघतोय आपण. तो बॉल फील्ड करण्यासाठी चांगलं कलेक्शन आहे. चेंडू सीमारेषा आतमध्ये ठेवला. एक धाव तिकडे आली. एका धावेनं 68 धावांचा हा धावफलक पुढे तयार होतोय. 68 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 21 मध्ये 30 ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवरती उमेश. हा बॉल विरुद्ध दिशेनं स्वप्नीलच्या बॅटमधून नियंत्रित फटका आहे. 4 रन. बहात्तर धावा धावफलकावरती. 20 चेंडू मध्ये 24 धावा. 20 चेंडू 24 धावा. स्लॉक स्वीप बाहेर काढलाय आणि बॉल आडव्या बॅटनं गेला पुन्हा निघून सीमारेषा पार. स्वप्नीलचा खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार. 76 पूर्ण झालाय आकडा. प्रतापगड मोठी पॉवर दाखवलेली टीम. 2 चौकार याबरोबर एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नात. म्हणजे कॅल्क्युलेशन येतंय 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 20 धावा. शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष. बॅटिंग पॉवर प्लेचा आता पुढे सुरू होणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक पुढे असेल. 76 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 मध्ये 20चं समीकरण आहे. श्रीकांत कांबळे बॉलिंग मार्क वरती आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय हे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आता पुढे एकत्रित येत दोघांनी तो बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय
राईट हँड बॅटर 63 क्रमांकाचा जर्सी परिधान केलाय स्वप्नीलनं. हा बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे. खेळाडू बाद. एक और टपका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. बॅटिंग पाऊल पे तो षटक आहे. एक धाव येईल. एका धावेनं स्ट्राईक आपण बघू शकतो. आता पुढे स्वप्नीलकडे राहिलेले आहे. आधीच्या ओव्हरमध्ये खेळलेल्या 2 चौकारांनी डाव त्यांना अगदी जवळ आणण्याचं काम केलेलं आहे. थोडेसे धीमे गतीनं बॉलिंग करतायत. अर्ध्या विकेटवरती टप्पा ठेवण्याचं काम केलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, त्यामुळे फक्त 3च क्षेत्ररक्षक हे लाईनवरती उभे आहेत. बाकीचे सगळे खेळाडू थर्ड यार्ड सर्कलमध्ये आहेत. हा बॉल यावेळेस वेट करत हो कव्हर मागे उभा होता आणि स्वप्नीलला पुन्हा एकदा स्वप्नीलनं प्लेअर अर्थात क्षेत्ररक्षकाच्या ओंधळीत तो बॉल टाकलाय. एक और टपका. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. त्या गाण्यावर मला नाचायचंय. ओहो बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. फलंदाजांना हे चेंडू समजणं फार अवघड गेलंय. आतापर्यंत ते चेंडू बॅटवरती घेता आलेले नाहीयेत. 2 कॅच आउट झालेले आहेत खेळाडू या षटकामध्ये. एकच धाव या आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एक टाकला अजून निर्धाव चेंडू. ज्या षटकामध्ये कुठेतरी बॅटिंग टीमला जास्त धावा गोळा करता आल्या असतात त्या षटकामध्ये तो संघ संपूर्ण बॅकफुटवरती दिसलाय. 77 धावा धावपलकेवरती. महेश उंद्रे तुम्हाला सुरुवात चांगली करून देतो, मात्र त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये थोडीशी आपण पाहतो टीम ही स्ट्रगल करताना दिसली. हा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकच धाव दिली बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शर्यत झोंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय गोरख पवार, अध्यक्ष छावा संघटना, प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओव्हर संपली. 12 चेंडूंचा खेळ आहे. 19 धावा. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता पुढे या मॅच मध्ये राहिलेला खेळ. या आधीच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्रीकांत यांनी फक्त 1 धाव खर्च करत पुन्हा आपल्या टीमला माघारी आणून उभं केलेलं आहे. कधी तुम्ही कुणाला कमी समजू नका. तुम्ही विशाल एक निर्णायक षटक आता या ओव्हरचा तो अर्थात तो त्या या षटकाला घेऊन पुढे धावणार आहे. या षटकामध्ये तो किती खर्च करतो खेळ. फुल टॉस हा बॉल डाऊन द ग्राउंड आपण बघतोय पुढे.
संदीप आहे, एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॉल स्टंपवरती लावण्याचं काम ओयुटीचा कॉल पंचांकडून आलाय. 6वा खेळाडू धाव बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. मॅच बदलून गेले. 7 खेळाडू बाद. 10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 18 धावांचा खेळ या स्पर्धेमधला आतापर्यंतचा या पर्वातला सर्वात किफायतशीर गोलंदाज आहे विशाल. पुन्हा एकदा तरी अजून एक खेळाडूला शून्यावरती थांबवलंय आणि स्पर्धेत पुन्हा हॅट्रिक वर आला. टीमची हॅट्रिक म्हणतो. 3 खेळाडू त्याने या ओव्हरमध्ये थांबवलेत. मात्र त्यामधला एक हा धावा स्वरूपामध्ये बाद झाला होता आणि आतापर्यंत सर्वाधिक जास्त विकेट टेकर. हा सामना जिंकायचा असेल तर आता फक्त 2 विकेट घ्यायच्यात विशाल उंद्रेला आणि टीम भरपूर दूर आहे अजून विजयापासून. तर शेवटचे काही फलंदाज आता मॅच मध्ये शिल्लक राहिलेले आहेत. फक्त 2 खेळाडूंचा खेळ राहिलाय. 9 मध्ये अजूनही 18चा खेळ शिल्लक आहे. 18 बनवायच्यात विजयासाठी तर विशाल उंद्रेला फक्त 2 धक्के द्यायचे प्रतिस्पर्ध्याला. अचूक लाईन लेंथ, अचूक टप्प्यावरती बॉल टाकण्याची लेंथ. ओहो हो, पुन्हा एकदा हा बॉल विशाल स्विंग अँड मिस. सामना 18-20 चा होता. तो सामना तुम्ही बघा किती लांब आलाय. आठ चेंडू आणि 18 धावांची गरज आहे पुढे. हा बॉल पुन्हा स्विंग अँड मिस ठिकाणी नाही. बॉल आणि बॅटचा संपर्क तिकडे होत आहे. 7 चेंडू 18. 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये परिस्थिती बदलली आणि हा बॉल सुद्धा पुन्हा एक निर्धाव षटक. एकही धाव या षटकामध्ये विशालनं दिली नाही. याआधी सुद्धा एक निर्धाव षटक आपण बघितलं होतं. तर या स्पर्धेत पुन्हा विशाल उंद्रेनं अजून एक षटक पाल. त्यानं एकही धाव प्रतिस्पर्ध्याला घेऊ दिली नाही या ओव्हरमध्ये. बॉलर कोण आहे? 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. सामना पूर्ण बदलून गेलाय. विजयाच्या अगदी दारापाशी आलेला संघ होता. आता ते विजयाचं अंतर पॉवर्स आणि विजयाच्या अंतरामधलं ते आपण पाहतो जे मधलं जे खेळ होता तो विशाल उंद्रेनं बदलून टाकलाय. 6 बॉल मध्ये आता 18चं समीकरण येऊन थांबलंय आणि शेवटच्या 6 बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा श्रीकांत कांबळे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं त्यामध्ये फक्त 1 धाव दिली होती. म्हणजे 12 चेंडू मध्ये पाठीमागच्या 12 चेंडू मध्ये बॅटिंग टीमला फक्त 1 धाव आता घेता आलेली आहे. पाठीमागच्या 12 चेंडू मध्ये फक्त 1 धाव बनवली आहे टीम. विशाल उंद्रेंचं निर्धाव षटक आणि श्रीकांत कांबळेंनी दिलेले 1 धाव.
6 मध्ये 18ची मॅच आहे. हा बॉल पाठीमागे खेळला, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. पहिल्या बॉल वरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला खेळाडू आहे आणि पंचांनी कळवलंय OUT. शेवटची जोडी आतमध्ये आलेली आहे. 1 धाव आली. 4 चेंडू मध्ये 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा. 3 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 18 मध्ये 20 धावा बनवायच्या होत्या. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत. 2 आलेत. 2 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या आता 15 धावा. 2 चेंडू 15 धावेंची मॅच. विजयाचा घास ओढून आणलाय बॅटिंग टीम कडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. मिड विकेट मध्ये हा बॉल नॉन स्ट्रायकरचा खेळाडू पुढे येत होता. 1च धाव तिकडे आली आणि 1च चेंडू शिल्लक राहिला आणि दूर आहे अजून 14 धावा. तो तिकडे छोटा हत्ती कोणाचा उभा आहे रस्त्यामध्ये. छोटा हत्ती कोणाचा आहे त्या रस्त्यामध्ये, तो लवकर काढून घ्या, गाडी जायला अडचण येते तिकडे. ही मॅच समोर प्रतापगडला ही लक्षात राहील. विजयाच्या उंबरठ्यावरती असणाऱ्या टीमला पराभवाची चव चाखावी लागली आणि पन्हाळ्यानं हा सामना गेलेला माघारी आणला. याला क्रिकेट म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघताय आतमध्ये. पन्हाळ्याकडे राहिला एक मोठा विजय.